शेतकरी बांधवांनो, आज आहे 4 डिसेंबर आणि आपण बघणार आहोत डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा एकत्रित 3 महिन्याचा हवामान अंदाज. थंडीच्या तीव्र लाटा कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहेत, यासोबतच पावसाचा अंदाज कुठे आहे, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक देखील करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुरुवातीला आपण डिसेंबर महिन्यातील रात्रीचं तापमान अर्थात थंडीचा अंदाज जर बघितला तर संपूर्ण राज्यामध्ये जे असेल तर चांगल्यापैकी थंडीचा अंदाज आहे. खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पुण्याचा देखील काहीसा विभाग, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे. अर्थातच पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी गारठा राहण्याची शक्यता आहे. यासोबतच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ यासह नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि संपूर्ण घाटाचा विभागासह संपूर्ण कोकण किनारपट्टीला देखील सरासरीच्या आसपास तापमान राहू शकतं. काही शेतकऱ्यांना वाटेल की आमच्या विदर्भामध्ये किंवा दक्षिण मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा घाटाच्या आसपास तापमान कमी राहील का, तर तसं नाही मित्रांनो. ही एक सरासरी आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये याच दरम्यान थंडी राहण्याची शक्यता आहे. तसंही आपल्याला एखाद्या वर्षी थंडी जर कमी असली तरी पण जी पण थंडी मिळते तर ती डिसेंबर महिन्यातच मिळत असते. त्यामुळे डिसेंबर महिना हा थंडीसाठी मानला जातो. त्यामुळे सरासरीच्या आसपास राहील म्हणजे चांगली राहील आणि कदाचित हा महिना संपता हे देखील आकडे बदलतील आणि विदर्भामध्ये देखील निच्चांकी पातळीवरती जे रात्रीचं तापमान असेल किंवा थंडी असेल ही जाण्याची शक्यता राहील. आणि त्यानंतर जर आपण आता बघितलं दिवसाचं तापमान कसं राहील, तर दिवसाचं तापमान देखील डिसेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. यामध्ये देखील खास करून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी 75 ते 100% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा दिवसाचं तापमान कमी राहील, म्हणजेच दिवस थंड राहण्याची शक्यता या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त अंदाज आहे. या व्यतिरिक्त देखील राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर सरासरीपेक्षा दिवस कमीच राहील. अपवादात्मक काही विदर्भामधील भाग आहेत किंवा मराठवाड्यामध्ये देखील धाराशिव, लातूर, बीड यासह जालन्याचा देखील काही भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगलीचा देखील काहीसा भाग येऊ शकतो की ज्या ठिकाणी सरासरीच्या दरम्यान दिवसाचं तापमान राहील. तसं जरी आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये चांगल्यापैकी थंडी राहते, तर डिसेंबर महिन्यातलं दिवसाचं तापमान देखील हे कमीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतं. यानंतर जर आपण डिसेंबर महिन्यातील थंडीच्या लाटेचा संदर्भाचा अंदाज बघितला तर अकोला, वाशिम, यवतमाळचा काही भाग, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालन्याचा काही भाग, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी 1 ते 2 दिवसासाठी थंडीची लाट डिसेंबर महिन्यात येण्याचा अंदाज दिलेला आहे. आणि असं नाही की जास्त दिवसाची थंडी येईल, 1 किंवा 2 दिवस आपल्याला असं जाणवेल की आज थंडी चांगल्यापैकी आहे. त्यानंतर जर आपण आता एकत्रित अंदाज म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असा 3 महिन्याचा अंदाज बघितला तर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सरासरीपेक्षा जे असेल तर रात्रीचं तापमान कमीच राहू शकतं, म्हणजेच या ठिकाणी चांगल्या थंडीचा अंदाज आहे. खास करून चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड यासह लातूर या ठिकाणी जे असेल तर 75 ते 100% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच दक्षिण मराठवाडा आणि पश्चिमेकडील विदर्भामध्ये चांगल्यापैकी थंडी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ही जी थंडीची शक्यता असेल तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत असल्यामुळे यावर्षी आपल्याला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 3 महिने अजून थंडी आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत देखील थंडी राहण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं तर बीडचे किंवा सोलापूरचा काही भाग, पुणे असेल किंवा घाटाचा विभाग, नाशिकचा पश्चिमेकडील भाग सरासरीच्या आसपास या ठिकाणी थंडी राहू शकते. दक्षिणेकडील सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागामध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच तापमानाचा अंदाज आहे. अगदी किनारपट्टीला उत्तर कोकणामध्ये किंचित तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकतं, परंतु ही काय मोठी लक्षणीय वाढ नाही आहे, त्यामुळे फारसा याचा परिणाम होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर सरासरीपेक्षाच कमी तापमान अर्थात थंडी चांगली बघायला मिळणार आहे. यानंतर जर आपण बघितलं जे थंडीच्या लाट्या संदर्भातचं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा अंदाज, तर जवळपास समजा नागपूरचा काही भाग, भंडारा, गोंदिया हा जर सोडला तर संपूर्ण विदर्भामध्ये थंडीच्या लाटेची शक्यता आपल्याला असणार आहे. जी शक्यता आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये 1 ते 2 दिवसासाठी बघायला मिळत होती, तर आता
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत देखील थंडीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये जे असेल तर जवळपास 3, 4 आणि 5 दिवसापर्यंत थंडीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी जर बघितलं तर जवळपास संपूर्ण मराठवाडा, जळगावचा देखील काहीसा भाग आणि राहिलेला विदर्भाचा भाग आहे. या ठिकाणी 1 ते 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी थंडीची लाट येऊ शकते. यानंतर जर आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असा एकत्रित अंदाज दिवसभराच्या तापमानाचा बघितला तर या ठिकाणी देखील संपूर्ण राज्यामध्ये जे असेल तर दिवसाचं तापमान देखील सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. अर्थात आपल्याला फेब्रुवारीपर्यंत दिवस हा थंडच बघायला मिळणार आहे. खास करून विदर्भातील उत्तरेकडील विभाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा देखील काही भाग यासह सोलापूर, सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारपर्यंत देखील दिवस बऱ्यापैकी सरासरीपेक्षा कमी असेल. म्हणजे हे संपूर्ण विभागामध्ये जे असेल तर सरासरीपेक्षा बरेच थंडावा आपल्याला दिवसा देखील जाणवणार आहे. या व्यतिरिक्त किनारपट्टी असो किंवा राहिलेला मराठवाडा, राहिलेला विदर्भ या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा कमीच असेल. यानंतर जर आपण आता डिसेंबर महिन्यातील पावसासंदर्भाचा अंदाज बघितला तर ज्या अर्थी आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये थंडी चांगली मिळत असते आणि दिवसा देखील ऊन जे असेल किंवा दिवस जो थंडच बघायला मिळतो अनेक वर्षाचा रेकॉर्ड आहे. त्याप्रमाणेच आपल्याला हे जे चांदण्या फुलल्या सगळ्या दिसत आहेत डॉट डॉट, याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण भागामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस होत नसतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये काही 2-3 दिवसासाठी, 3-4 दिवसासाठी होत नाही, काही वेळेस पाऊस झालेला आहे. त्यामुळे आता मॉडेलचा देखील थोडासा अंदाज बदललेला आहे की या ठिकाणी पाऊस होत नसतो. परंतु सातारा असेल किंवा रायगड, रत्नागिरी यासह मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगरचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस, म्हणजे या महिन्यात पाऊसच होत नाही परंतु त्यापेक्षा देखील अधिक पाऊस, म्हणजे 1-2 मिलीमीटर, 3 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो आणि याची शक्यता देखील 40 ते 45% आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना काही घाबरण्याचं कारण नाही आहे. एक वातावरण बनू शकतं किंवा थोडाफार पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो. परंतु हा आता सध्या तरी अंदाज नाही आहे. आपण या अगोदर देखील 5 नोव्हेंबरला अंदाज दिलेला होता की राहिलेला संपूर्ण नोव्हेंबर आणि त्यानंतर राहिलेला डिसेंबर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही. डिसेंबरच्या शेवटी काहीसा हवामानात बदल होऊ शकतो आणि त्या संदर्भाची अपडेट तुम्हाला दिली जाईल. जवळपास मॉडेलचं देखील तशाच पद्धतीने या ठिकाणी अंदाज आलेला आहे. आणि थंडी संदर्भात देखील आपण जो अंदाज दिलेला होता की जवळपास आपल्याला मध्य प्रदेशचा काही भाग आणि छत्तीसगडकडून विदर्भाकडे थंडी येईल, नाशिकची मराठवाड्याकडे पोहोचेल. त्याचप्रमाणे जवळपास आपण मागच्या इमेजमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तर जवळपास तशाच प्रकारची थंडी या आपल्याला बघायला मिळत आहे की विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास या ठिकाणी चांगल्यापैकी थंडी असेल. तर अशा प्रकारचे एकंदरीत अभ्यास व अंदाज तुमच्यापर्यंत पाठवले जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच आपण जे असेल तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मान्सून 2026मधील पावसाचं वितरण कसं राहील या संदर्भाची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंतचा अंदाज आहे. तो देखील आपण नक्की बघा. आपण जो संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारचे विश्वासाचे अंदाज तुम्हाला बघायचे असतील तर तुमच्यासोबत आपला हवामान अंदाज आहे. तुम्ही देखील चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.